नमस्कार मैत्रिणींनो, इथं आज मी ना रव्याचा ढोकळा बनवणार आहे नाश्त्यासाठी। तर सगळ्यात पहिले तर 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा, तुम्ही जाडा घेऊ शकता। आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे ते दोन्ही पण। आणि दह्याच्या वाटीच्या मापानेच 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। तर इथं आहे ना 2-4 हिरव्या मिरच्या, 1 इंच असा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे, तो किसून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये परत अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाहू शकता इथं बघा, मस्त असं बारीक झालेलं आहे। तर आता याला बाउलमध्ये काढायचं आहे। तर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे। आता इथं आहे ना ज्याच्यामध्ये आपल्याला वाफ द्यायची आहे ते सगळं भांडं तयार करायचं आहे। तर इथं आहे ना मी कढई ठेवलेली, कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे आणि वरती साळण ठेवलेली आहे। आणि या बॅटरमध्ये एक छोट्या चम्मचनी 4 चम्मच असे तेल टाकलेलं आहे। थोडीशी हळद टाकायची आहे, हळदीने कलर खूप छान येतो। थोडीशी साखर टाकायची आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झालं की त्याला जरा थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे। आणि आपल्याला ज्याच्यामध्ये वाफ द्यायची आहे ना, ते वाफेसाठी आपण ताट तयार करून घेऊया। आता मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, तुम्हाला कोणतं पण दुसरं भांडं जसं वाटेल तसं घ्या। तर आता हे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे। या बॅटरमध्ये आपल्याला 1 इनोची पुडी टाकलेली आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इनो टाकलं की आपल्याला बॅटर ठेवायचं नाही, लगेच ताटामध्ये टाकून आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे। तर आता बघा इथं वाफेला ठेवलेलं आहे। इथं मी चटणी वाटणार आहे। चटणीसाठी 2-3 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिना, थोडेसे घाटी शेव, थोडासा डाळवा असं टाकून आहे ना चटणी वाटून घेतलेली आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ, पाणी टाकून मस्त अशी चटणी वाटून घेतली आहे। चटणी आपली इथं तयार झालेली आहे। तर आपला ढोकळा पण चांगला मस्त असा वाफ शिजलेला आहे। तर इथे आहे ना फोडणीसाठी मी एक फोडणी पात्र ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल, जिरे, मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त तडतडीत अशी फोडणी मारलेली आहे। थोडंसं त्या फोडणीमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि साखर टाकलेली आहे। तर आता इथं बघा ढोकळ्यावरती ती फोडणी सगळी ओतून घ्यायची आहे। मस्त असं खूपच छान असे तेवढ्या बॅटरमध्ये माझे 2 ताट असे ढोकळा झालेला। तुम्हाला कापून पण दाखवते, किती स्मूथ असा मऊ लुसलुशीत असा ढोकळा झालेला। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। तर पाहू शकता किती मस्त असा ढोकळा झालेला आहे। चला तर मग या तुम्ही पण खायला। बाय।